हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दोघेही गाडीतून उतरले आणि समोरच एक मोठं सुंदर रेस्टॉरंट दिसलं. रात्रीच्या लखलखत्या लाईट्समुळे ते आणखीनच आकर्षक दिसत होतं. जान्हवी आणि राजवीर रेस्टॉरंटमध्ये गेले. मॅनेजर पुढे येत राजवीरला अभिवादन करत म्हणाला, "गुड इव्हिनिंग सर. आपलं टेबल या बाजूला आहे." मॅनेजरने इशारा करत त्यांना पुढे नेलं. राजवीरनं आधीच टेबल बुक करून ठेवलेला होता. पूलच्या अगदी जवळ एक स्वतंत्र टेबल सजवलं होतं. तिथे जाऊन मॅनेजर थांबला. "सर, हे आपलं टेबल?" असं म्हणून त्याने मागे फिरत हसत सांगितलं. "एन्जॉय युअर डेट सर." इतक्यात जान्हवी त्याला दुरुस्त करत म्हणाली, "डेट नाही, तुम्ही चुकीचं समजलात. आम्ही इथे डेटसाठी नाही आलो. आम्ही तर फक्त छोटंसं सेलिब्रेशन करायला आलो आहोत." "जी मॅडम." असं म्हणून मॅनेजर निघून गेला. यानंतर राजवीरला जान्हवीवर भयंकर राग आला. तो तिला चिडलेल्या नजरेने बघत म्हणाला, "आणखी कुणाला सांगायचं आहे का? आपण इथे कशासाठी आलोय?" "नाही, नाही, कुणाला नाही सांगणार." त्याला गैरसमज झाला म्हणून स्पष्ट केलं. कन्फ्युजन नको." जान्हवी शांत आवाजात म्हणाली. "हो, नक्कीच. नाहीतर फार मोठी प्रॉब्लेम झाली असती." राजवीरने चिडून तिला टोला दिला. "काही काही तसं नाही, पण रिस्क कशाला घ्यायची?" जान्हवी पुन्हा शांतपणे म्हणाली. दोघे टेबलावर जाऊन बसले आणि त्यानंतर आजूबाजूचं दृश्य खूपच सुंदर होतं. त्यांचं टेबल पूलच्या अगदी शेजारी होती आणि जवळपास दुसरं कुणाचं टेबल नव्हतं. बाकीची सगळी टेबल थोड्या अंतरावर दूर एक छोटंसं स्टेज होतं, जिथे एक गायक रोमॅन्टिक गाणं गात होता. जोडपी त्याच्याकडे जाऊन आपल्या पार्टनरसाठी आवडीचं गाणं गाऊन द्यायला सांगत होती. लाइटिंग अप्रतिम होती. आजूबाजूला सजवलेली कृत्रिम झाडं खूपच गोड दिसत होती. त्यांच्या टेबलाच्या उजव्या बाजूला एक भिंत होती, ज्यावरून झऱ्यासारखं पाणी वाहत होतं. ती सजावट एवढी नैसर्गिक वाटत होती की प्रत्यक्ष झऱ्यासारखीच भासायची. तिथे फक्त कपल्सच बसलेले होते. हा भाग खास कपल्ससाठीच राखीव होता, जेणेकरून त्यांना प्रायव्हसी मिळेल. म्हणूनच राजवीरनेही त्यांच्यासाठी हेच टेबल बुक केलं होतं. झऱ्याकडे पाहत जान्हवी आश्चर्याने म्हणाली, "अरे वा, इथे झराही आहे. गॉड, हे शक्य कसं? नकली आहे मिस जान्हवी." राजवीर थोड्या चिडलेल्या स्वरात म्हणाला. लायब्ररीत जे घडलं ते आता मॅनेजरला तिने दिलेलं उत्तर, या सगळ्यामुळे तो अजूनही त्रासलेला होता. "काय? पण दिसायला तर अजिबात नकली वाटत नाही. आजकाल तर नकली गोष्टीही अगदी अस्सलसारख्या दिसतात. खरोखर आजकाल कुणावर आणि कशावर विश्वास ठेवावा? माणसांना आणि गोष्टींना ओळखणंच कठीण झाले. काय खरं आणि काय खोटं?" झऱ्याकडे बघत जान्हवी विचारमग्नपणे म्हणाली. राजवीर खवचटपणे म्हणाला, "मला काही कठीण वाटत नाही. अर्थात ज्याच्याकडे मेंदू असेल त्याला ओळखता येतच, पण तुमच्यासाठी थोडं अवघड आहे." "याचा अर्थ काय?" जान्हवी रागाने विचारते. "काही नाही, तुम्ही जे बोललात त्यावर मी फक्त उत्तर दिलं." राजवीर मुद्दाम गोलमोल बोलला. "म्हणजे तुम्हाला सगळं नीट ओळखता येतं?" जान्हवीने परत विचारलं. "हो, नक्कीच. माझ्याकडे मेंदू आहे." तो पुन्हा तिला टोमणा मारत म्हणाला. "हो, माहीत आहे मला." जान्हवी वैतागून म्हणाली. "छानच आहे मग." राजवीरने हलकंसं स्मित केलं. जान्हवी मनातच फुटफुटली. नकली माणसाला दुसरा नकली आहे की नाही याची काय चिंता? "काही बोललात का?" राजवीरने डोळे बारीक करत विचारलं. "नाही, काहीही नाही." जान्हवी पटकन म्हणाली. "काहीतरी तर म्हणालात."
जान्हवीकडे पाहत राजवीरने विचारलं. नाही, मी तर फक्त एवढंच म्हणाले की जागा खूप सुंदर आहे. इट्स व्हेरी नाईस. जान्हवी आजूबाजूला पाहत म्हणाली. ओ सिरियसली, मला खूप चांगलं माहिती आहे की हे मी तुम्ही नाही म्हणालात, राजवीरने थोडा चिडवत सांगितलं. जान्हवीने खांदे उडवत उत्तर दिलं. मी तर हेच बोलले. राजवीरने वेटरला हाताने इशारा करून बोलावलं आणि दोघांसाठी जेवणाचं ऑर्डर देऊन टाकलं. दोघांचं बराच वेळ खटके उडत होते. नंतर पुन्हा एकदा वेटरला बोलावून त्याने जेवणाचं ऑर्डर फायनल केला. तर मग काय ठरलं तुमचं, तुम्ही मिस जान्हवी, राजवीरने विचारलं. कशाबद्दल? आणि त्यानंतर जान्हवीला काहीच कळेना की तो काय विचारतोय. अरे, उद्या गोवा जाणार की नाही? राजवीरने तिला आठवण करून दिली. अजून काही ठरवलं नाही, बघेन. थोडा विचार करून जान्हवी बोलली. कधी ठरवणार? उद्याच जायचं आहे, राजवीरने विचारलं. पण 3 दिवस एका अनोळखी शहरात राहणं, आणि मला नाही वाटत की तिथे माझं काही खास काम होईल, जान्हवीने प्रामाणिकपणे सांगितलं. इथे बॉस मी आहे की तुम्ही? स्वतःच कसं काय ठरवलं की तुम्हाला तिथे काम नाही? राजवीर चिडून म्हणाला. आपण आपलंच प्रॉमिस मोडत आहात. नाही, नाही ओरडणार असं म्हणायला होतात ना, जान्हवीने आठवण करून दिलं. हां, कधी ओरडलं मी तुमच्यावर? राजवीर लगेच आवाज नरम करतो. आत्ताच काय करत होते तुम्ही? त्यालाच ओरडणं म्हणतात, जान्हवीने रुसून सांगितलं. काहीही, मी अजिबात ओरडलं नाही, राजवीरही ठामपणे म्हणाला. दोघांची ही छोटीशी भांडणं सुरू असतानाच वेटर जेवण घेऊन आला आणि ते दोघे शांतपणे खायला लागले. लवकर निर्णय घ्या, नाहीतर उशीर होईल, राजवीर सुचवत म्हणतो. मला वाटतं मी जाणार नाही. 3 दिवस एकटी कंटाळेन, त्यामुळे माझं जाणं कॅन्सलच समजा, जान्हवी म्हणाली. नाही, अजून आजची रात्र आहे तुमच्याकडे. विचार करा शांतपणे आणि कंटाळल्याबद्दल. मी तुम्हाला कंटाळू देणार नाही, आय प्रॉमिस, राजवीर म्हणाला. हे तुम्ही म्हणत आहात? जान्हवीने मोठ्या डोळ्यांनी विचारलं, जणू त्याने काहीतरी फार मोठं सांगितल्यासारखं. का? त्यात काय प्रॉब्लेम आहे? राजवीरने तिच्या प्रतिक्रिया पाहत विचारलं. काही नाही. ती शांतपणे जेवायला लागली. आणि तुम्ही एकटी जाणारही नाही. आणखी 5-6 स्टाफचे लोक आहेत. मला वाटतं तुम्ही जायला हवं, राजवीरने सांगितलं. तो पूर्ण प्रयत्न करत होता की ती त्याच्यासोबत गोवा यावी. हो, पण ऑफिसमध्ये माझे फारसे मित्र नाहीत, जेमतेम 1-2. तरीही मी विचार करेन, उद्या तुम्हाला सांगते, जान्हवी म्हणाली. राजवीर शांत झाला. त्याने आधीच बरंच बोलून झालं होतं. रेस्टॉरंटमध्ये जवळजवळ सगळ्या टेबलांवर तरुण कपल्स बसले होते. अचानक तिथल्या सिंगरने सर्वांना आपल्या पार्टनरसोबत डान्स करण्यासाठी उठायला सांगितलं. जान्हवी ते कपल्स अतिशय प्रेमाने डान्स करताना पाहत होती आणि त्याचवेळी राजवीर अतिशय प्रेमाने जान्हवीकडे पाहत होता. सिंगर त्यांच्या टेबलाजवळ आला आणि त्यांनाही डान्ससाठी विनंती करू लागला. जान्हवीने लगेच नकार दिला. नाही नाही, आम्हाला नको, प्लीज. अरे प्लीज मॅम, सगळे करत आहेत, तुम्हीही जॉईन करा ना, सिंगरने आग्रहानं सांगितलं. राजवीरनं नजरेने होकार दिला आणि तो उठला आणि जान्हवीकडे हात पुढे केला. पण मला डान्स येत नाही, जान्हवीने हळूच सांगितलं. राजवीरने पुन्हा नजरेने तिचा हात मागितला.
थोडी घाबरतच जान्हवीने आपला हात त्याच्या हातात ठेवला. खरंच मला नाही येत डान्स, मी पडेल, ती घाबरून म्हणाली. ट्रस्ट मी तुम्हाला पडू देणार नाही, राजवीर शांतपणे म्हणाला. त्याच्या या एका वाक्यानंतर जान्हवीनेही डोळ्यांनीच हो केली. राजवीरने तिचा हात पकडला, तिला आपल्याकडे खेचलं आणि हात तिच्या कमरेवर ठेवला. तो अतिशय सहजतेने तिच्यासोबत डान्स करत होता. त्यांना पाहून कोणालाही वाटणार नव्हतं की ते पहिल्यांदाच एकत्र डान्स करत आहेत. जान्हवीने आपले दोन्ही हात त्याच्या मानेभोवती ठेवले होते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. जान्हवीने आपली संपूर्ण देहबोली दोनों जण मंद प्रकाशात डान्स फ्लोअरवर उभे होते. जान्हवी आधी थोडी लाजत होती, पण राजवीर तिला जसा हवे तसा वळवत फिरवत डान्स करवत होता. तीही आता त्याच्या तालात अगदी सहज सामावली होती. गोड सुंदर गाणं सुरू होतं. आजूबाजूचं वातावरण खूप रोमॅन्टिक झालं होतं. बाकी सगळे कपल्सही एकमेकांच्या बाहुपाशात हरवत होते. हळूहळू राजवीर आणि जान्हवी देखील एकमेकांमध्ये इतके हरवले होते की त्यांना बाकी काही जाणवतच नव्हतं. राजवीर तिच्याकडे अतिशय प्रेमाने पाहत होता. तुम्ही खूप सुंदर दिसत आहात मिस जान्हवी, तो म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर पडलेली एक बट हलकेच मागे सारली. त्याच्या स्पर्शाने जान्हवीच्या अंगावर एक गार झुळूक फिरली. तिच्या डोळ्यांचे पापण्या हळूहळू मिटत होत्या. कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं? राजवीर तिच्याकडेच पाहत पुढे म्हणाला. जान्हवी त्याच्या डोळ्यात नजर रोखून उभी होती. दोघांनीही पापण्या एकदाही उघडल्या नाहीत. तुम्हीही खूप छान दिसता, जान्हवी शांतपणे म्हणाली. सच में? राजवीर जणू खात्री करून घेण्यासाठी विचारतो. हो, अगदी खरं, जान्हवीही हसून म्हणाली. त्या तुमच्या फ्रेंडपेक्षा जास्त. राजवीर स्वतःची तुलना विक्रमशी करत विचारतो. हो, सगळ्यात चांगले तुम्हीच, जान्हवीने निसंकोच सांगितलं. तेवढ्यात सिंगरने गाणं संपवलं आणि सर्व कपल्सना धन्यवाद दिले. लोकांनी टाळ्यांचा गडगडाट केला, पण राजवीर आणि जान्हवी दोघेही एकमेकात असे हरवले होते की त्यांना गाणं केव्हा बंद पडलं याचाही पत्ता नव्हता. लाईट परत उजळल्या आणि टाळ्यांचा आवाज आला तेव्हा दोघेच भानावर आले. एकमेकांना घट्ट बिलगलेले असल्याचं समजताच ते दोघे थोडे संकोचले आणि हलकेच एकमेकांपासून दूर झाले. मग दोघंही आपल्या आपल्या खुर्चींवर जाऊन बसले. थोडं ऑकवर्ड शांतता होती. चला निघूया आता, थोडा अस्वस्थ झालेला राजवीर म्हणाला. नाही, सेलिब्रेशन मिठाईशिवाय कसं पूर्ण होणार, जान्हवीने हसत म्हटलं. राजवीरने वेटरला इशारा केला. हमें एक छोटा सा केक चाहिए. बिलकुल छोटा सा, जान्हवी वेटरला म्हणाली. थोड्याच वेळात वेटर केक घेऊन आला. जान्हवीने बाजूला ठेवलेली प्लास्टिकची चाकू उचलली आणि राजवीरकडे पुढे केली. चला केक कापा, ती म्हणाली. ही कोणती बालिशपणा आहे मिस जान्हवी, राजवीर थोडा नाखुश होऊन म्हणाला. पण जान्हवीनं त्याचं काहीही न ऐकता चाकू त्याच्या हातात जबरदस्तीने देऊन त्याचा हात धरला आणि दोघांनी मिळून केक कापला. कॉंग्रॅच्युलेशन्स. केक कापताना जान्हवी राजवीरचं अभिनंदन करत होती. राजवीर मात्र फक्त जान्हवीकडेच पाहत होता. जान्हवीने थोडासा केक कापून राजवीरकडे पुढे केला. नाही मिस जान्हवी, मी हे अजिबात खात नाही, राजवीर तिला नकार देत म्हणाला. थोडंसंच आहे, जान्हवी त्याला आग्रह करत म्हणाली. नाही मिस जान्हवी, तुम्हाला माहीत आहे ना मी गोड काही खात नाही, राजवीर पुन्हा स्पष्टपणे म्हणाला.
अहो, एकदा खाऊन तरी बघा ना. जान्हवी पुन्हा त्याला फोर्स करत म्हणाली. नाही, अजिबात नाही. आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. राजवीर ठामपणे म्हणाला. अहो, थोडं खाल्ल्याने काही होत नाही. प्लीज, अगदी थोडंसंच. मग मी तुम्हाला नाही सांगणार. जान्हवी खूप आग्रह करत म्हणाली. नाही मिस जान्हवी, तुम्ही किती हट्टी आहात. जान्हवी नाराज होताच राजवीर म्हणाला, ठीक आहे. जान्हवीने रागातच केकचा तुकडा परत ठेवला. चला, ती ती घरी जायची बोलली. तुम्ही खा आधी, मग जाऊ. राजवीर म्हणाला. नाही, मला देखील नाही खायचं. ती टिशूने हात साफ करत म्हणाली. का? तुम्हाला तर आवडतं ना? मग काय झालं? राजवीरने विचारलं. नाही, माझा मूड नाही, जान्हवी म्हणाली. अच्छा, ठीक आहे. खाऊ घाला मग, पण अगदी थोडंसंच. जान्हवी रागवल्याचं पाहून राजवीर म्हणाला. हो. जान्हवी आनंदाने हसली. तुम्ही माझी डाएट बिघडवणार? राजवीर म्हणाला. थोड्याशानं काही होत नाही, जान्हवी म्हणाली. जान्हवीच्या हातातल्या केकच्या छोट्याशा तुकड्यातूनही राजवीरनं अगदी थोडंसंच घेतलं. अरे, काय हो तुम्ही हे ना? त्याने जास्त घेतलं नाही म्हणून जान्हवी म्हणाली. असं म्हणतच उरलेला तुकडा तिने स्वतः खाऊन टाकला. हे पाहून राजवीर थक्क झाला. कारण मागच्या वेळी जान्हवीने राजवीरचा उरलेला चमचा वापरण्यास स्पष्ट नकार दिला होता. पण आज तिने त्याचा उरलेला केक खाऊन टाकला होता. खूपच टेस्टी आहे आणि तुम्ही किती नखरे करता. किती यम्मी आहे हा केक. केक खाल्ल्यावर जान्हवी म्हणाली. तुम्हाला माहीत आहे का मिस जान्हवी, हे आरोग्यासाठी किती वाईट आहे? राजवीर समजावत म्हणाला. अहो, सगळेच खातात. देवाने माणूस बनवला आहे तर थोडं चांगलं खायलाही हवं ना. ती त्याला टोमणा मारत म्हणाली. हो मग, थांबली का आहात? खा ना. तुम्ही माझं ऐकणार थोडीच, राजवीर म्हणाला. हो, मला काही प्रॉब्लेम नाही यात. मी तर खाऊ शकते. मला तर कळतच नाही की कोण एवढ्या स्वस्त अशा वस्तूपासून. जान्हवी म्हणाली. मना कर ही सकता है, बाकी आपकी मर्जी. असं म्हणून ती केक खायला लागली. थोड्याच वेळात दोघे तिथून निघाले. राजवीरनं जान्हवीला तिच्या घरी सोडलं. घराजवळ पोहोचताच राजवीरही गाडीमधून उतरला. विचार जरूर कीजिएगा मिस जान्हवी, राजवीर तिच्याकडे पाहत म्हणाला. काय? काय विचार करू? जान्हवी आश्चर्याने विचारताच तो म्हणाला. आप मेरे साथ गोवा चल रही है या नहीं? अच्छा, हां. हा विचार करते. तेव्हा जान्हवीला त्याचं बोलणं आठवलं. जितना आपको याद था, उससे तो साफ पता चल रहा है कि आप जरूर सोचेगी. याद तो रहा नहीं आपको? राजवीरने चिडवत म्हटलं. नाही, आठवलं मला. जान्हवी लगेच बोलली. ओ रिअली? आणि तुम्हाला वाटतं मी तुमच्यावर विश्वास ठेवेन? पॅकिंग वगैरे करायचं असतं म्हणून लवकर ठरवा की तुम्ही चालणार आहात की नाही. राजवीरने थोडा रागाने म्हटलं. हो, विचार करेन. जान्हवी खूप गोडपणे उत्तरली. गोवा छान शहर आहे. तुमचा फ्री टाईम मिळाला तर थोडंफार फिरून यालही. मला तर वाटतं तुम्ही जायलाच हवं. राजवीर पुन्हा म्हणाला. हो, पाहते. पण तिथे ऑफिसच्या कामासाठी जाणार आहे त्यामुळे मला वाटत नाही की मी. जान्हवी म्हणत असतानाच तो म्हणाला. मिस्टर खुरानांची ॲनिव्हर्सरी ही पार्टी आहे तिथे, त्यामुळे काम फारसं नसतंच. ठीक आहे, विचार करेन. ओके बाय. आता मी निघते, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, राजवीर शांतपणे म्हणाला. अगं देवा, आज किती उशीर झाला. चला, मी निघते. नाहीतर उद्या ऑफिसला उशीर होईल आणि माझा बॉस ना खूपच खडूस आहे. भरपूर सुनावेल मला. आपल्या घड्यात वेळ पाहत ती स्मितहास्य देत म्हणाली. मिस जान्हवी,
राजवीर तिच्याकडे रागाने पाहत पुढे येऊ लागला. पण तो जवळ येताना पाहून जान्हवीने पटकन बाय म्हटलं आणि पळतच आत निघाली. रुको मिस जान्हवी, राजवीरने आवाज दिला. नाही नाही, खूप उशीर झाला आहे, जान्हवी सोसायटीत शिरताना म्हणाली. मिस जान्हवी सुद्धा ना. त्यावेळी राजवीर तिच्या मागे पाहत पुटपुटला. ती दिसेनाशी होतच तोही गाडीत जाऊन बसला. आत्ता तरी सांगू शकली असतीस की जात आहे की नाही. आता पूर्ण रात्री मी याच विचारात राहणार. मुद्दाम मला त्रास देते, सकाळपर्यंत थांबावाच लागणार, तो स्वतःशीच बोलत होता. जान्हवी घरी पोहोचताच शॉवर घेते. जायचं असेल तर सरळ सांगा ना, हे सगळं इथून तिथून फिरून काय फायदा. आरशासमोर केस सुकवत ती स्वतःशीच बोलत होती. तिचे गाल लाजून लाल झाले होते. आरशात स्वतःकडे पाहताना ती हळूच ब्लश होत पुटपुटत राहिली. इतकी काही मोठी गोष्ट नाहीये, पण आज खरंच मला त्यांच्यासोबत खूप मज्जा आली. जितकं मी त्यांना खडूस समजत होते तितके ते खडूस नव्हतेच. माझीच काय चूक दिसायला इतके सिरियस, कायम गंभीर एक्सप्रेशनमध्ये राहणारे, कधी हसतच नाहीत. थोडंसं हसले तर काय जाणार होतं. हसले की किती छान दिसतात, तरीसुद्धा नाही हसत. जान्हवी स्वतःशीच बोलत होती. तिचं बोलणं संपतं आणि ती बाल्कनीत जाऊन उभी राहते. तेवढ्यातच राजवीरची ती एक ओळ तिला आठवते. तुम बहुत सुंदर हो. हे आठवताच जान्हवीच्या चेहऱ्यावर मोठी स्मित उमटते. माझ्याकडून ते हे का विचारत होते की ते विक्रमपेक्षा चांगले दिसतात की नाही. त्यांचा आणि विक्रमचा कसला तुलना. जान्हवी पुन्हा स्वतःशीच बोलत होती. पता नाही. प्रश्न पण स्वतःलाच विचारते आणि उत्तरही स्वतःच देते. काय करू, जाऊ की नको. माझ्याकडे जास्त पैसेही नाहीत. फिरायला जायचं तर खिशात काहीतरी असलं पाहिजे ना. काही समजत नाहीये. जान्हवी त्रासाने कपाळावर हात ठेवते. तिच्याकडे अजूनही तेच पैसे होते जे ती आईकडून लपून घेऊन आली होती. अजून पगार आला नव्हता आणि तेच पैसे आता संपत चालले होते. चल, पॅकिंग करून ठेवते, बाकी उद्या सकाळपर्यंत ठरवेन. मन झालं तर जाईन, नाही झालं तर नाही. हाच बेस्ट ऑप्शन आहे. असं पुटपुटच जान्हवी फटाफट पॅकिंग करायला लागते. आता झोपलेलं बरं, नाहीतर उद्या नक्की उशीर होईल आणि मग पोहोचतात राग खाऊन घ्यावा लागेल. नको नको. जान्हवी झोप फटाफट. ती पटकन बेडवर जाऊन पडते. झोपायचा प्रयत्न करते, पण झोप काही लागत नाही. सतत राजवीरचे विचार तिच्या मनात फिरत होते. त्याचवेळी राजवीरही तसाच विचार करत बसला होता. जान्हवी त्याच्यासोबत गोव्याला येईल की नाही. पता नहीं याद भी होगा कि नहीं मिस जान्हवी को. कहीं फिर से भूल ना गई हूँ. उनका कोई भरोसा नहीं. कॉल करके पूछो. त्यानंतर इकडे तो फोन हातात घेतो पण लगेच थांबतो. नाही नाही, आधीच किती वेळा सांगितलं आहे. येणार असतील तर येतील. नाही नाही येणार असतील तर त्यांची मर्जी. मला त्यांच्याबद्दल आता काही विचारायचं नाही. असं स्वतःला सुनावत तो फोन टेबलावर ठेवतो. राजवीर लॅपटॉपवर काम करायला बसतो, पण लक्ष मात्र सतत जान्हवीकडेच सांगून तर जाऊ शकत होती. येणार आहेस की नाही. त्याच्या चेहऱ्यावरची चिडचिड स्पष्ट दिसत होती. आणि त्याचनंतर इकडे क्षणभरातच त्यालाही तिच्या सोबतचा वेळ आठवायला लागतो. तो सोफ्यावर रेलून डोळे बंद करतो आणि त्या सगळ्या क्षणांमध्ये हरवून जातो. चेहऱ्यावर नकळत स्मित उमटतं. अचानक काहीतरी आठवतं आणि तो पटकन उठतो. हे मी काय बोललो होतो तिला. राजवीर, काहीही करतोस तू. त्या मुलीबरोबर समोर मला
काय होतंय, कधी काय बोलतोय, काय करत आहे, काही समजत नाही. तिच्यासोबत राहिलो की माझंही डोकं गरम होतं. मीही तिच्यासारखाच वागायला लागतो आहे. ही मुलगी मला थोडं वेडं करूनच सोडणार. तो स्वतःलाच ओरडून पुन्हा लॅपटॉपकडे वळतो. पण जेमतेम 2 मिनिटं काम झालं आणि परत जान्हवीचे विचार. तिने म्हटलं होतं ना की मी तिच्या त्या फ्रेंडपेक्षा चांगला दिसतो. हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरील पुन्हा गोष्ट स्मित होते. तो लगेच आरशासमोर जाऊन स्वतःचे केस सेट करायला लागतो. दुसऱ्या दिवशी जान्हवी नेहमीसारखी उशिराच उठते, पण पूर्ण रात्र ती राजवीरच्या विचारात होती. त्यामुळे तिला खूप उशिरा झोप लागली होती. हाय भगवान, आज पुन्हा उशीर झाला. माझं काही खरं नाही. आज तर नक्कीच मला दणके बसणार आहेत. आज तर मला ओरडा खाण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. कामही मी तेच करते, ज्यामुळे मला ओरडा खावा लागतो. जान्हवी, तूही ना. जान्हवी स्वतःला सुनावत ऑफिससाठी तयार होत होती आणि ती फटाफट घरातून बाहेर पडली आणि ऑफिसकडे निघाली. ऑटो ऑफिसच्या गेटजवळ येऊन थांबला. तशी जान्हवीने पटकन पैसे देऊन सीढ्यांकडे धाव घेतली. अजून 2च पायऱ्या चढली होती की मागून आवाज आला. ती वळली आणि तिने पाहिलं, राजवीरची गाडी ऑफिससमोर येऊन थांबली आहे. हे देवाचं नाव, हे कधी उशिरा येतच नाहीत का? नेहमीच वेळेवर. एक दिवस जरी उशीर आले तर काय बिघडेल? पण नाही, खडूसला नेहमी टाईमवरच यायचं. आणि मग म्हणतात की ते खडूस नाहीत. राजवीरची गाडी दिसताच जान्हवी जोरात धाव घेते. राजवीर तिच्या लगेच मागे येत असतो आणि त्यानंतर जान्हवीने धावत येताच लिफ्टचं बटन दाबलं, पण लिफ्ट व्यस्त होती. उघडायला वेळ घेत होती. अगं, उघड ना माझी बहीण, मला ओरडा खायला लावणार आहेस का? त्यानंतर लिफ्ट न उघडल्याने जान्हवी तिची मनधरणी करत म्हणाली. लिफ्ट उघडताच ती आत शिरली आणि लगेच आपला फ्लोअर दाबला. प्लीज प्लीज लवकरच बंद हो. लिफ्ट बंद होऊ लागली तेव्हा जान्हवीने हलकाच सुस्कारा टाकला, पण इतक्यात राजवीरने हात मध्ये ठेवून लिफ्ट थांबवली. लिफ्ट पुन्हा उघडली. ते पाहून जान्हवीचे डोळे अक्षरशः बाहेर आले. नाही नाही. लिफ्ट उघडताच तिने मान नकारार्थी हलवली आणि राजवीर लिफ्टमध्ये आत आला. जान्हवी गप्पच कोपऱ्यात उभी राहिली. आता तर ओरडा मिळणारच हे तिला नक्की माहिती होतं. ती तयारी करूनच उभी होती. ती राजवीरकडे पाहायलाही तयार नव्हती. अगं देवा, मला दिसूच नये त्यांना. ती चेहऱ्यावर हात ठेवून पुटपुटली. मी जान्हवी, हे ग्राउंड नाही की जिथे तुम्ही अशी होता. ऑफिसमध्ये अशा प्रकारे धावणे धोकादायक ठरू शकतं. राजवीरही तिच्याकडे न पाहताच म्हणाला. पण जान्हवी काहीच बोलली नाही. जणू ती तिथे काय आहेच असं न वाटणे इतकी शांत. तिचं काही उत्तर न मिळाल्याने राजवीर थोडा चिडून म्हणाला. मी तुम्हालाच बोलतोय, मी जान्हवी. हो सॉरी, मला उशीर झाला. म्हणून जान्हवी अजूनही त्याच्याकडे न पाहताच म्हणाली. लास्ट टाइम तुमच्या पायाला दुखापत झाली होती, आठवतंय ना? तिचं न बघणं, दुर्लक्ष करणं हे राजवीरला अजिबात आवडलं नाही. हो आठवतंय, जान्हवी हळूच म्हणाली. मग तुम्ही तुमच्या चुका का शिकत नाहीत? एकदा दुखापत होऊनही तुम्हाला समजत नाही काय? राजवीरने जरा रागात म्हटलं. त्याला खरं तर राग या गोष्टीचा होता की ती त्याच्याकडे बघायलाही तयार नव्हती. सॉरी, जान्हवीने पुन्हा शांतपणे म्हटलं. ठीक आहे, पुढल्या वेळी लक्ष द्या, तो म्हणाला. जी, जान्हवीचं छोटंसं उत्तर. आणि उशीर. तुम्ही अद्यापही लेट आहात. एवढं पळून काही झालं नाही. राजवीर घड्याळ पाहत म्हणाला.
नाही ना, अजून 1 मिनिट बाकी आहे. जान्हवी ही स्वतःचं घड्याळ पाहत म्हणाली. ओ खरंच? तुम्हाला वाटते तुम्ही 2 मिनिटात तुमच्या सीटवर पोहोचाल? आणि राजवीर भुवया उंचावत खिशात हात घालत म्हणाला. ती काही बोलणार इतक्यात लिफ्टचा दरवाजा उघडला. जान्हवी पळणार होती, पण राजवीरच्या मोठ्या झालेल्या डोळ्यांनी तिला जाग्यावरच थांबवलं. मग ती जलद पावलांनी आपल्या सीटवर गेली. राजवीर मात्र मुद्दाम हळू चालत आपल्या केबिनमध्ये गेला, जेणेकरून जान्हवीला नीट तिच्या सीटवर पोहोचताच येईल. मला वाटलं नाही मिस जान्हवी गोव्याला जाणार आहेत, नाहीतर सामान तरी आणलं असतं. म्हणूनच माझ्यापासून नजरा चुकवत होती. कुठं मी पुन्हा गोवा येण्याबद्दल बोलू नये म्हणून. नको असतं, असत असेल तर नको. आता मीही काही बोलणार नाही. कित्येक वेळा सांगितलं होतं मी. तरीही राजवीर आज जान्हवीवर खूपच नाराज होता. आणि आज त्याने तिला केबिनमध्येही बोलावलं नव्हतं, सकाळच्या ऑफिससाठी सुद्धा नाही. त्यामुळे जान्हवी खूप अस्वस्थ झाली होती. आज एकदाही फोन आला नाही असं कधी होतं का? चालू तर आहे ना, कुठे खराब तर नाही झाला? टेलिफोन हातात घेऊन जान्हवी स्वतःशीच पुटपुटत होती. जातोच एकदा कॉफीबद्दल विचारून येते. त्यांना तर ऑफिसमध्ये आल्यानंतर लगेच कॉफी हवी असते, पण आज एकदाही सरांनी मला नाही बोलावलं. हेच विचार तिच्या डोक्यात सतत फिरत होते. ती वारंवार आपल्या टेबलवर ठेवलेल्या फोनकडे बघत होती. इतर इतर कुणाचा फोन वाजला तरी ती स्वतःचा फोन चेक करू लागायची. जाऊन विचारतेच, कदाचित कामात बिझी असतील आणि विसरले असतील. खूप वेळ विचार केल्यानंतर अखेर जान्हवी राजवीरच्या केबिनकडे निघाली. केबिनमध्ये गेल्यावर तिनं पाहिलं की मिस एना आणि मिस्टर मेहता आधीच तिथे उभे होते. मी नंतर येते असं म्हणत ती मागे वळत होती, पण ते दोघे बाहेर पडायला निघालेच होते. तेवढ्या तिने हलक्या आवाजात विचारलं, सर, मी आपल्यासाठी कॉफी घेऊन येऊ का? नको, आपण राहू द्या मिस जान्हवी. एक एक काम करा मिस. त्यानंतर राजवीरने तिला थांबवत एनाकडे पाहिलं. एना? एनाने आनंदाने उत्तर दिलं. हो, तुम्ही माझ्यासाठी 1 कप कॉफी आणाल? राजवीरने तिला सांगितलं. जी सर, म्हणत मिस एना लगेच कॉफी घेण्यासाठी निघाली. राजवीर पुन्हा आपल्या कामात गुंतला. त्याने जान्हवीकडे एकदाही पाहिलं नाही. हे पाहून जान्हवीला खूप राग आला, पण ती निघू लागली. अचानकच थांबून ती म्हणाली, जर माझं काम दुसऱ्यांकडूनच करून घ्यायचं असेल तर मला ठेवलंच कशाला? बाकीचं कामही त्यांच्याकडूनच करून घ्या ना. राजवीरने डोळे वर करून तिच्याकडे पाहिलं. मिस जान्हवी, तुम्ही दरवेळी विसरता का की इथे बॉस मी आहे, तुम्ही नाही? माझी मर्जी. मला मला ज्याच्याकडून काम करून घ्यायचं असेल त्याला सांगतो, आणि शिवाय तुम्हाला उत्तर देणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. त्याचा स्वर अतिशय कडक होता. सकाळपासून त्याने तिला एकदाही बोलावलं नव्हतंच, आणि त्याला आता त्याची बोलण्याची पद्धत तर तिच्या मनाला अजिबात पटली नाही. इतक्यात मिस एना कॉफी घेऊन आली. तिने कप राजवीरच्या टेबलाजवळ ठेवला. तू अजून इथे काय करतेस? जा आता इथून. मिस एना जान्हवीकडे रागाने डोळे वटारत म्हणाली. एनाचा तो उद्धटपणा पाहून जान्हवीच्या डोळ्यात पाणी आले. ती वळून निघू लागली. रुको मिस जान्हवी. जान्हवीची अवस्था पाहून राजवीरला राहावेना. त्याने तिला थांबवलं. जान्हवी थांबली. आपण जाऊ शकता मिस एना, आपलं काम झालंय. राजवीरने एनाला जाण्यास सांगितलं. पण सर,
त्यानंतर इकडे ती काही बोलणारच होती, पण राजवीरनेच तिचं वाक्य अर्धवट कापलं. जितकं सांगितलं आहे तेवढंच करा. रागाने पाय आपटत मिस एना तिथून निघून गेली. एना गेल्यावर राजवीरने कॉफीचा एक घोट घेतला आणि त्या क्षणी त्याचा चेहरा वाकडा झाला. हे काय आहे? तो कपकडे बघत चिडून म्हणाला. जान्हवी मात्र डोळ्यात पाणी भरून शांत उभी होती. तिची नजर जमिनीवर होती. एकदाही तिने राजवीरकडे पाहिलं नाही. राजवीरने एकदा तिला पाहिलं. ती खूप उदास उभी होती. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील नक्की पहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.